आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गुड मॉर्निंग प्रीतम। हे शक्यच नाही, नक्कीच मी स्वप्न बघतोय। अरे प्रीतम, चला उठा ना, सकाळ झाले, उशीर झाला, आवरा पटकन। काय होतं हे? मी तर पारूच्या घरी असायला हवं होतं ना, मग इथे कसं काय? प्रीतम काय करताय? बरं चला उठा लवकर, उठा। काय झालं प्रीतम, कसला एवढा विचार करताय? ऍक्च्युली मी उठून बसलोय तरी स्वप्न संपत का नाहीये? हा, पण जे काही आहे ते चांगलं आहे। हा, मला आवडेल कायम या स्वप्नात राहायला। काय झालं, आवरा लवकर, चला, पारू नाश्त्याची वाट बघत असेल। या लवकर। प्रिया अचानक चांगलं कसं काय वागायला लागली? भास तर नाही आहे ना? एकतर तिला काय आठवत नाही किंवा मी अजून स्वप्नात आहे। देवा देवा, हे स्वप्न असेल ना तर प्लीज मला उठवू नको। प्लीज थोडा वेळ अजून, हा थोडा वेळ प्लीज। प्रिया, वा, समजा नाश्ता तयार आहे। आता पटदिशी आदित्य सरांना सांगून येते। या घरावर मृत्यूची छाया गोंगावतीये। ज्या घरावर मृत्यूची छाया पडते त्या घरात कोणाचा न कोणाचा तरी मृत्यू होतोच। या घरावर संकट येऊ देऊ नका। या घरावरची मृत्यूची छाया दूर होईल, पण त्या दिवशी ज्या व्यक्तीमुळे मूर्ती भंगली त्या व्यक्तीचा मृत्यू होईल। नको, आदित्य सरांपासून लांब राहणं हेच माझ्यासाठी योग्य आहे। मी प्रीतम सरांकडे जाऊन येते। प्रीतम सर उठले नाही आहेत का अजून? मी नाश्ता लावू ना त्यांच्यासाठी? उठलेत ते, येतीलच इतक्यात। सुंदर ठीक आहे ना? तुम्ही ठीक आहात ना? पारू, सगळं ठीक आहे, तू नको काळजी करूस। नक्की? हो प्रिया। पारू, चिमटा काढ। अगं, काल रात्री मी तुझ्या घरी झोपलो होतो ना, आज सकाळी मी इथे उठलोय। बरं सांग, तू काहीतरी जादू केली आहेस ना? सांग ना। मी अजून स्वप्नातच आहे का? अरे सांगा ना यार, मला काहीच खरं वाटत नाहीये, प्लीज।
प्रीतम, तू इथे काय करतोयस आणि या प्रियाच्या बेडरूम मधून बाहेर कसा आलास? एक मिनिट. ही आमच्या दोघांची रूम आहे. मी आमच्या दोघांच्या रूम मधून बाहेर पडलो. ओ प्रिया, मला वाटलं तुला थोडी तरी लाज शिल्लक असेल. प्रीतम माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे आणि तरी सुद्धा तू त्याच्यासोबत तुझं रिलेशन कंटिन्यू ठेवलंस. यू रिमेंबर, तू मला प्रॉमिस केलं होतंस की हे जेव्हा सिद्ध होईल की हे बाळ प्रीतमचंच आहे तेव्हा तू हे घर सोडून निघून जाशील. मग काय झालं? तू का अजूनही इथे थांबलीयस? का इथून निघून नाही गेलीस? प्रीतम, तू चल माझ्या बरोबर. का एक मिनिट. देवी आईंनीच मला काल रात्री सांगितलं होतं की प्रीतम सर त्यांच्या खोलीत झोपतील प्रिया मॅडम सोबत. मी म्हणलं त्यांना की मी घेऊन जाते प्रीतम सरांना आमच्या घरी, पण त्यांनी नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं की प्रीतम सर त्यांच्या खोलीतच राहतील त्यांच्या बायकोसोबत. कळलं? ए तू गप ग. प्रीतम, तू माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहेस आणि तू या प्रिया बरोबर रूम शेअर केलेलं मला चालणार नाही. तू चल माझ्या रूमवर. का ह्या घरात कोण राहणार आणि कोण जाणार ना हे आईच ठरवते. ठीक आहे, तुला खूप माज आलाय ना. आता डिसिजन अहिल्या मॅडमच घेतील. तुझा तुझी बॅग पॅक कर. बघून घेईन सगळ्यांना. इडियट. काय सांगते तुम्ही चला. त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. मी तो कॉन्ट्रॅक्ट लीगल टीमलाही पाठवलाय. अहिल्या मॅडम, तुम्ही साक्षात न्यायाची देवी आहात ना. मग तुमच्याच घरात तुमच्या समोर माझ्यावर अन्याय होतोय आणि तरी सुद्धा तुम्ही इतक्या शांत कशा?